आता बघणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। महायुतीचा लोकसभेचा जागा वाटप समोर भाजपला लोकसभेचा सर्वाधिक 28 जागा, शिंदे गटाला 15 तर अजित पवार गटाला 4, रासपला 1 जागा। नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर, महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे अशी लढत होणार। नाशिकची जागा शिंदे गटाकडे गेल्यामुळे भाजपचे दिनकर पाटील नाराज, शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर। हेमंत गोडसेंना उमेदवारीचा फायदा होणार नाही, शिंदे गटासह भाजप अजितदादा गटाचाही नाशिकवर दावा होता। जागा वाटपाच्या नाट्याचा गोडसेंनाच फटका बसेल, अनिल परबांचं वक्तव्य। सगळं विसरून हेमंत गोडसेंचा जोमात प्रचार करून नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना घोषित झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। हेमंत गोडसेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इगतपुरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष, तालुक्यातला संपर्क कार्यालयात पेढे भरवून जल्लोष साजरा। ठाणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब, ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या राजन विचारांसोबत नरेश मस्केंची लढत। पालघरमध्ये भाजप उमेदवार जाहीर करेल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून पालघरच्या जागेवर भाजपनं दावा केलेला आहे। शिंदे फडणवीस अजित पवारांची आज किंवा उद्या बैठक होईल, चर्चेतून पालघरच्या जागेवर मार्ग निघेल, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। पालघरची जागा भाजपकडे गेल्यास त्यांना मदत करू, कदाचित पालघरची जागा शिंदेंनी भाजपला दिली असेल, शिरसाट यांची प्रतिक्रिया। एकेकाळी मी पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय, अजित पवारांचं वक्तव्य। तर पवार वडीलधारे, त्यांच्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाही, अजित पवारांच्या वक्तव्याचा नेमका काय अर्थ काढायचा, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू। ईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांचे दैवत बदलले, अजित पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला, तर मोदी सरकार गेल्यावर अजित पवार परत दैवत बदलतील, राऊतांचा अजितदादांवर निशाणा। दैवत कसे बदलायचे यामध्ये संजय राऊतांचीच पीएचडी, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार। शरद पवारांचा अपमान महाविकास आघाडी कधीही सहन करणार नाही, अजित पवार लाचार, त्यांच्या तोंडावर त्यांच्या काकांवर टीका होते, रमेश चेन्नीथलांकडून अजित पवारांचा लाचार असा उल्लेख। 17 वर्ष एकत्र काम केलं तेव्हा माझ्यातले गुण दिसले नाहीत का, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजित पवारांचं सुळेंना प्रत्युत्तर। राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपनं घराघरात भाऊबंदकी आणत वाद लावले, भाजपनं माणसात माणूस ठेवला नाही, अंबादास दानवेंची भाजपवर टीका। सांगलीच्या जागेबाबत काहीतरी षडयंत्र घडलंय, आम्ही हे षडयंत्र शोधून काढू, काहीतरी शिजलं म्हणून सांगलीची जागा काँग्रेसकडनं गेली, विश्वजित कदमांचं वक्तव्य। भाजपने अजित पवार आणि रामदास आठवलेंना सोबत घेतलं, मात्र अजित पवार आणि आठवलेंनी हिंदुत्वाची भूमिका कधी घेतलीय का, भास्कर जाधवांचा अजित पवारांना सवाल। जनता काम करणाऱ्यांच्या पाठीशी, घरी बसणाऱ्यांच्या नाही, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, विरोधकांच्या आरोपांना आम्ही उत्तर देतो तेही कामानच, शिंदेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि मी 2.5 वर्ष एकत्र सरकार चालवलं, आमच्यात कधीही मतभेद नव्हते, निवडणुकीच्या काळात आरोप होत राहतात, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया।